सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुमच्या डोक्यावर कर्ज झाले असेल आणि काहीही करून कर्ज चुकवता येत नसेल, म्हणजे विनाकारण पैसा घरात खर्च होत असेल, तुम्ही कर्ज फेडण्याचा विचार तर करत असाल पण ते कर्ज फिटत नसेल, फेडता येतच नसेल तुम्हाला काहीही करून, अशा वेळी सर्व झाडांमध्ये सर्वश्रेष्ठ झाड म्हणजे वडाचं झाड. ज्या व्यक्तीच्या माथी कर्ज झाले आहे, जी व्यक्ती कर्जाखाली बुडालेली आहे आणि कर्जमुक्ती करण्याची इच्छा आहे, त्या व्यक्तीने सलग 3 सोमवार हा उपाय करायचा आहे. अतिशय साधा सोपा उपाय मी तुम्हाला आज सांगत आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त तांब्याभर स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. सकाळी अंघोळीनंतर हा उपाय करा, किंवा तुम्हाला सकाळी नाही वेळ मिळाला तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा अंघोळ करून घ्यायची आणि मग हा उपाय केला तरीही चालेल, पण सकाळीच उपाय केला तर चांगलं. तांब्या हा तांब्याच्याच धातूचा असायला हवा. तांब्याभर जल, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहे, अख्खे तांदूळ, आणि चिमूटभर हळद. या वस्तू तांब्याभर पाण्यात टाकायच्या आणि सोमवारच्या दिवशी कोणत्याही वडाच्या झाडाखाली, लहान असो मोठं असो, वडाच्या झाडाखाली जाऊन वडाच्या बुंद्याशी म्हणजे मुळाशी हे जल मनोभावे अर्पण करायचं आहे. म्हणजे माझं कर्ज फिटलेलंच आहे अशा हेतूने तुम्हाला हे जल वडाच्या बुंद्याशी जल अर्पण करायचं आहे. करताना मनोभावे महादेवांची प्रार्थना करायची आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय मंत्र जप करायचा आहे आणि कर्ज फेडण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुमची समस्या बोलायची आहे, तुम्हाला काय आर्थिक प्रॉब्लेम आहे ते तिथं बसून बोलायचं आहे. प्रार्थना करून झाल्यानंतर तिथंच वडाच्या झाडाखाली बसून तुम्हाला 1 माळ ओम नमः शिवाय या मंत्राचा जप, किमान 1 माळ तरी मंत्र जप करायचा आहे. हा उपाय करताना वाटलेस तुम्ही माळ आपली जप माळ असते ती बरोबर घेऊन गेलात तरीही चालेल, कारण 108 वेळा तुम्हाला ओम नमः शिवाय मंत्र जपायचा आहे वडाच्या झाडाखाली बसूनच. तुम्हाला दिवा लावायचा असेल दिवा लावू शकता तुम्ही, नाही लावला फक्त बुंद्याशी एवढं पाणी टाकून आला तरीही चालेल. हा उपाय खूप प्रभावी आहे. स्त्रियांनी, महिलांनी, मुलींनी, पुरुषांनी, मुलांनी, सर्वांनी हा उपाय केला तरीही चालेल. फक्त स्त्रियांनी, मुलींनी नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुरुष मंडळींनी आणि मुलांनी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. 3 सोमवार अशा प्रकारे सलग हा उपाय केल्यानंतर 3ऱ्या सोमवारी घरात परत येताना, म्हणजे उपाय करून घरात परत येताना तुमच्या या वडाच्या झाडाची एक पारंबी किंवा मुळी अगदी लहानशी जरी मिळाली तुम्हाला तरी ती घरी घेऊन यायची आहे. आणि घरी आणल्यावर, घरात आणल्यानंतर एका सुती धाग्यामध्ये, सुती धागा म्हणजे आपण बायका जेव्हा वटसावित्री वृक्षाची म्हणजे झाडाची पूजा करतो, वटसावित्री पौर्णिमेला जो धागा, सुती धागा आपण वडाच्या झाडाला 7 फेरे मारतो, तोच धागा घ्यायचा आहे. एका सुती धाग्यामध्ये ती मुळी आपल्या बांधून घ्यायची आणि तुमच्या गळ्यात तुम्हाला धारण करायची आहे. आणि तुम्हाला ती अंगावर धारण नाही करणं शक्य झालं तर तुम्ही पर्समध्ये, पॉकेटमध्ये तुम्ही ठेवू शकता. मात्र ही मुळी तुमच्या जवळ असली पाहिजे. अगदी 24 तास तुमच्या जवळ ती मुळी असली पाहिजे. अशा ठिकाणी नीट ठेवा. ती पर्समध्ये जर ठेवली, ती पर्स हमेशा तुमच्या जवळ ठेवायची आहे. किमान 1.25 महिना तरी ही मुळी, पारंबी तुमच्या जवळच ठेवायची आहे आणि तिला सुती धागा बांधून ती मुळी नीट ठेवायची आहे. एखाद्या पाकिटात अशा ठिकाणी ठेवा जिथं कोणाचा हात पोचणार नाही, पण त्याचा स्पर्श तुम्हाला नेहमी होईल. फक्त ती मुळी, पारंबी तुमच्या जवळ असली पाहिजे. शास्त्रात सांगितलेले आहे, वडाच्या मुळीत, पारंबीत प्रत्यक्ष महादेवांचा वास असतो आणि त्या मुळीमुळे, पारंबीमुळे, या 3 सोमवारच्या उपायामुळे लक्ष्मीला आपल्याकडं खेचून आणण्याची इतकी प्रचंड ताकद असते. या वडाच्या मुळीत ही इतकी प्रचंड ताकद आहे, म्हणून ती मुळी तुम्हाला 3 सोमवार हा उपाय केल्यानंतर तुमच्या जवळ कायम ठेवायची आहे.
हे 3 सोमवार अशीच पूजा प्रार्थना मनोभावे करायची आहे आणि तिसऱ्या सोमवारी ती वडाची मुळी आणून स्वतः जवळ ठेवायची आहे. लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा तुमच्याकडे येईल, खेचून येईल लक्ष्मी तुमच्याकडं आणि तुमचं कर्ज फिटेल, कर्जमुक्त व्हाल आणि तुमचा आर्थिक प्रॉब्लेम असेल तो सुद्धा दूर होईल. तुमच्या घरात भरभरून पैसा राहील. खूप साधा सोपा उपाय आहे. महिलांनी, मुलींनी, पुरुषांनी, मुलांनी कुणीही केला तरी चालेल, पण कुठलाही उपाय करताना मनोभावे करा, प्रार्थना नीट करा. तुमची जी समस्या असेल, तुम्ही जल देताना, वडाला जल देताना ती समस्या बोलून दाखवायची आहे. महादेवांना नीट प्रार्थना करा, मनोभावे उपाय करा. कुठलाही उपाय करताना मनोभावे केला तर तो रिझल्ट देऊनच जातो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा. चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.